Today we see examples on types of matrices. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं टाइप मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचे टाइप्स आणि मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट कसं करायचं. आज आता आपल्याला पाहायचंय टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. काल आपण एक टाइप पाहिला दॅट इज द सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इथे क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. म्हणजे हा दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ते सांगायचं. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर सिंग्युलर मॅट्रिक्स. If determinant of any matrix is equal to 0, then the matrix is singular, and is not equal to 0, then the matrix is non singular. मग आता इथे याचा अर्थ आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आणि जर आन्सर 0 आला तर तो सिंग्युलर आणि नॉट 0 आला तर नॉन सिंग्युलर. मग आता आपण बघू डिटर्मिनंट सॉल्व करू. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू ए बी सी पी क्यू आर 2a minus p 2b minus q 2c minus r. आता इथे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. आता असाच जर आपण जनरल प्रोसेसने सॉल्व केला तर हा असा सॉल्व करायला आपल्याला थोडासा अवघड जाईल, म्हणून आपण प्रॉपर्टीचा यूज करू. मग प्रॉपर्टीचा यूज करताना आपण आधी ह्या दोन रोचं ॲडिशन घेऊ. दॅट इज R3 चेंजेस, म्हणजे थर्ड रो चेंज करायचा आहे. R3 प्लस R2 या दोघांचं ॲडिशन करून, म्हणजे R3 मध्ये आपल्याला या दोघांचं ॲडिशन पुट करायचं आहे, सेकंड रो आणि थर्ड रोचं. दॅट वी गेट ए बी सी पी क्यू आर. आता जर तुम्ही या दोघांचं ॲडिशन घेतलं 2a मायनस पी प्लस पी, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होईल. 2a मायनस क्यू आणि क्यू कॅन्सल होणार 2b आणि मायनस आर प्लस आर कॅन्सल 2c. आता इथे ह्या लास्ट रो मधून आपल्याला 2 कॉमन काढता येईल. दॅट मीन्स वी राईट 2 ए बी सी पी क्यू आर ए बी सी. आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करू शकतो, पण इथे ह्या डिटर्मिनंटमध्ये केअरफुली पहा. फर्स्ट रो आणि थर्ड रो सारखाच आहे, म्हणजे बाय प्रॉपर्टी आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायची गरज नाही. बाय प्रॉपर्टी डिटर्मिनंटचा आन्सर दोन रो सारखे असतील, आयडेंटिकल असतील तर 0 येणार. दॅट मीन्स 2 into 0 is equal to 0. Answer of the determinant is equal to 0. Therefore, the given matrix is singular matrix. Now we see second example. Here also we calculate determinant of the given matrix 505 199 100 699 105. आता इथे पण आपल्याला पाहायचं या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आहे का नाही. मग इथे आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो किंवा प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. आता पहा, जर आपण या दोघांची ॲडिशन केली, म्हणजे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमची, आणि ती फर्स्ट कॉलममध्ये लिहिली तर काय येईल. C1 चेंजेस C1 प्लस C2. डायरेक्ट सॉल्व करण्याच्याऐवजी आपण प्रॉपर्टीचा यूज करायचा. C1 मध्ये आपल्याला दोघांची ॲडिशन लिहायची. 5 प्लस 0 5 1 प्लस 99 100 6 प्लस 99 105. सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो ऑल्सो ॲज इट इज. आता इथे हे ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम सेम आलाय, म्हणजेच डिटर्मिनंट सॉल्व न करता ही बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट वी कॅन राईट आन्सर ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. मीन्स अगेन दिस मॅट्रिक्स इज ऑल्सो अ सिंग्युलर मॅट्रिक्स. Now we see third example. Here also we check whether the determinant of this matrix is 0 or not. Therefore, determinant of A is equal to determinant of 3 5 7 minus 2 1 4 3 2 5. आता इथे आपल्याला प्रॉपर्टी यूज करून चालणार नाही, कारण नंबर्स लहान लहान आहेत. आपण जनरल प्रोसेसने सॉल्व करू. 3 चा कॉलम आणि रो काढून 1 4 2 5 मायनस 5 चा कॉलम आणि रो सोडून द्या. मायनस 2 4 3 5 प्लस 7 चा कॉलम आणि रो काढून टाका. मायनस 2 1 3 2. दॅट इज इक्वल टू 3 5 minus 8 minus 5 minus 10 minus 12 plus 7 minus 4 minus 3 is equal to 3 minus 3 minus 5 minus 22 plus 7 minus 7 is equal to 3 into minus 3 is minus 9 minus minus plus 5 into 22 is 110 and 7 into 7 is minus 49. Minus 9 plus 110
minus 49, the answer is 52, and that 52 is not equal to 0, and therefore we can say that the answer of that determinant is not 0, therefore the given matrix is non-singular. Now next question is find k if the following matrices are singular. आता हा क्वेश्चन पण सिंग्युलर टाईपवरच आहे, पण इथे दिलेला आहे की हा मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल तर या के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल तर त्याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असतो. ही कंडिशन यूज करून आपण के ची व्हॅल्यू फाइंड करणार. सिन्स ए द गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर, therefore determinant of A is equal to 0. Determinant of 7 3 minus 2k is equal to 0. Now we solve this determinant by taking cross multiplication. 7 into k minus 3 into 2, that is minus 6 is equal to 0. Minus minus plus 6 equal to 0. 7k is equal to minus 6. आता हा 7 पुढे डिवाइड करायचा, k equal to minus 6 upon 7, that is the value of k. The second example is given matrix 3 by 3 is singular, we have to find the value of k. Again here the matrix is singular, therefore determinant of that matrix is equal to 0. Determinant of k minus 1 2 3 3 1 2 1 minus 2 4 is equal to 0. Now we solve this determinant. K minus 1, eliminating column and row of that k minus 1, taking cross multiplication. 4 minus minus 4, हे 2 into minus 2 म्हणजे minus 4 आणि मध्ये minus 2, eliminating column and row of that 2, taking cross multiplication. 12 minus 2 plus 3, again eliminating column and row of that 3, taking cross multiplication. minus 6 minus 1 equal to 0. Then k minus 1 minus minus plus 4 plus 4 8 minus 2 12 minus 2 is 10 plus 3 minus 6 minus 1 is minus 7 equal to 0. Now multiply this 8 to k minus 1, 8k minus 8 minus 20 minus 21 equal to 0. 8 minus 20 minus 21 is equal to, तिन्ही पण मायनस आहेत म्हणजे ॲडिशन करून मायनस साइन द्यायचं, दॅट इज 49 इक्वल टू 0. 49 शिफ्ट टू द राइट साइड, 8k is equal to 49, and therefore the value of k is equal to 49 upon 8. The next question is if a equal to 5 1 minus 1 3 2 0, find a t t. t म्हणजे ट्रान्सपोज, म्हणजे इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, पुन्हा आलेल्या आन्सरचा ट्रान्सपोज. मग आता आपण काल पाहिलं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मीन्स वी हॅव टू इंटरचेंज रोज इंटू कॉलम्स, म्हणजे फक्त रोच्या जागेवर कॉलम्स आणि कॉलमच्या जागेवर रोज घ्यायच्या. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज म्हणजे पहिला जो रो आहे तो आपल्याला पहिल्या कॉलममध्ये लिहायचा आणि दुसरा रो आहे तो दुसऱ्या कॉलममध्ये, दॅट वी गेट ए ट्रान्सपोज. पण इथे विचारलं आहे ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज, म्हणजे हे जे आन्सर आलं आहे त्याचा पुन्हा एकदा ट्रान्सपोज घ्यायचा. मग पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे तीच प्रोसेस. पहिला रो जो आहे तो पहिल्या कॉलममध्ये लिहायचा, दॅट इज 5 3, दुसरा रो दुसऱ्या कॉलममध्ये आणि तिसरा रो तिसऱ्या कॉलममध्ये, अँड देन वी गेट ए ट्रान्सपोज ट्रान्सपोज. आता केअरफुली पहा, जर आपण दोनदा ट्रान्सपोज केला एकाच मॅट्रिक्सचा तर आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो, दॅट इज इक्वल टू ए. Now next example is find a b c if 1 3 by 5 a, b minus 5 minus 7 minus 4 c 0 is a symmetric matrix. मग काल आपण पाहिलं सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे ए आणि ए ट्रान्सपोज हे जर सारखेच असतील तर त्याला सिमेट्रिक ट्रान्सपोज म्हणतात. देन फर्स्ट वी राईट सिन्स गिवन मॅट्रिक्स इज सिमेट्रिक, therefore A is equal to A transpose. मग A मॅट्रिक्स तर आपण दिलेला आहे तो कन्सिडर करणार 1 3 by 5 A, B minus 5 minus 7 minus 4 C 0 आणि त्याचा ट्रान्सपोज आपण लिहू म्हणजे पहिल्या रो पहिल्या कॉलममध्ये 1 3 by 5 A, B minus 5 minus 7 minus 4 C 0
आता हे दोन्ही इक्वल टू आहेत म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत असं आपल्याला सांगायचं आहे. मग सारखे आहेत म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक टर्म सारखी आहे. जसं इथे पहा, इथे 3/1 आहे, इथे 1 आहे, इथे 3/5 आहे, इथे b आहे, म्हणजेच याचा अर्थ b ची व्हॅल्यू 3/5 आहे. इथे a आहे, इथे -4 आहे, म्हणजेच a इज इक्वल टू -4. इथे b आहे, इथे 3/5, b ची व्हॅल्यू 3/5. -5 -5 -7c, that is c is equal to -7. That we get a equal to -4, b equal to 3/5, c equal to -7. Next example is find x, y, z if 0 -5y x, y 0 z 3/2 -√2 0 is skew symmetric matrix. म्हणजे हा मॅट्रिक्स जर स्क्यू सिमेट्रिक असेल तर एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढ. मग काल आपण पाहिलं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे जर ट्रान्सपोज केल्यानंतर मॅट्रिक्स तोच मिळेल फक्त अपोजिट साइनमध्ये, तर त्याला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. सिन्स द गिवन मॅट्रिक्स is skew symmetric, therefore a is equal to minus of a transpose. मग a दिलेला आहे तो घेऊ आपण 0 -5i x y 0 z 3/2 -√2 0 is equal to minus a transpose, that is ट्रांसपोज करायचं आहे 0 -5i x y 0 z 3/2 -√2 0. आता इथे आधी हा मायनस आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल, मग हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल होतील. दॅट इज इक्वल टू 0 मायनस, पण -0 लिहित नाही आपण, -y -3/2 5i -0 आणि √2 -x -z 0. लेफ्ट साइडला a ॲज इट इज 0 -5i x y 0 z 3/2 -√2 0. आता हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत, दॅट मीन्स ईच एलिमेंट आर इक्वल. देअरफॉर 0 इक्वल टू 0 -5y इक्वल टू -y, म्हणजेच -y इक्वल टू -5i, दॅट इज y इज इक्वल टू 5i. देन x इक्वल टू -3/2, y इक्वल टू 5i जो आपण ऑलरेडी फाइंड केला आहे, 0 इक्वल टू 0 अँड z इक्वल टू √2. पुन्हा बघा 3/2 इक्वल टू -x, म्हणजेच x इक्वल टू -3/2 आपण ऑलरेडी फाइंड केला आहे. -√2 इज इक्वल टू -z, म्हणजे z इक्वल टू √2 जो आपण आधीच लिहिला आहे 0 इक्वल टू 0. म्हणजे जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतील तर a इक्वल टू transpose of a but with negative sign, and then we get the values of x equal to -3/2, z equal to √2 and y is equal to 5i.